नमस्कार भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत विठुराया भक्त पुंडलिकासाठी दिंडीरवनात म्हणजेच सध्याच्या पंढरपुरात कसे स्थायिक झाले। तर आज आपण ही कथा जाणून घेणार आहोत। विठ्ठल माऊली आणि भक्त पुंडलिकाची ही स्टोरी आहे। स्टोरी ऑफ लॉर्ड विठ्ठल अँड भक्त पुंडलिक। तर विठ्ठल कसा आपल्या भक्तासाठी धावून जातो ते ह्या आपल्याला कथेतून समजणार आहे। विठ्ठलाचा असा परमभक्त भक्त पुंडलिक त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल अवश्य लिहा। आपल्या व्हिडिओमध्ये आपणास वेगवेगळ्या भक्तीविषयी कथा, गोष्टी व रहस्यमय कथा आपल्याला इथे ऐकायला व पाहायला मिळतील। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल अवश्य लिहा। व तुम्ही आपल्या चॅनलवरती आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। विठुरायाची कृपा तुम्हा सर्वांवरती, तुमच्या परिवारावरती सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि तुम्हा सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी मिळो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना। तर चला तर मग आता उशीर न करता आपण ही कथा पाहून घेऊया की विठ्ठल आणि भक्त पुंडलिकाचं नातं कसं होतं, देव आणि भक्ताचं नातं हे कसं असतं। तर हे आजच्या आपण या कथेमध्ये जाणून घेणार आहोत। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। उत्तर महाराष्ट्रातील एका गावात एक ब्राह्मण जोडपं राहत होतं। त्यांना पुंडलिक नावाचा एक मुलगा होता। एकुलत्या एका पुंडलिकाचे माता पिता फार लाड पुरवीत असत। त्याला कधीच काम सांगत नसत। छान छान कपडे, चांगले चुंगले खायला ते आपल्या मुलाचे संगोपन करीत असत। पुंडलिक मोठा झाला, त्याचे लग्नाचे वय झाले, तो 14 वर्षाचा झाला। पुंडलिकाच्या वडिलांना पुंडलिकाची आई म्हणाली, का हो, आता आपल्या पुंडलिकाचे लग्नाचे वय झाले, आपला पुंडलिक 4 चौघात उठून दिसणारा देखणा मुलगा, त्याचे आता लग्न करायला हवे। पुंडलिक आई वडिलांचा लाडका असला तरी त्याच्या वडिलांनी त्याला शास्त्राचे शिक्षण दिले होते। पुंडलिक वेद, विद्या, मंत्रपठण, पूजा पाठ करण्यात हुशार झाला होता। म्हणून पुंडलिकाच्या वडिलांनी पुंडलिकास शोभेल अशी देखणी सुशील मुलगी पाहून पुंडलिकाचे लग्न करण्याचे ठरवले। वधू संशोधन सुरू झाले। पुंडलिकाचे पिता आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावी जात तेथील ब्राह्मण कुटुंबामध्ये जात असत। कुळ गोत्र पाहून मुलगी पाहून येत असत, परंतु त्यांना आपल्या पुंडलिकास साजेशी मुलगी दिसेना। बऱ्याच पायपिटीनंतर पुंडलिकाच्या वडिलांना पुंडलिकाची पत्नी म्हणून साजेशी अशी एक मुलगी आवडली। मुलीच्या वडिलांना ही आपली मुलगी देण्याकरता योग्य वर पुंडलिक आवडला। आपल्या मुलीचे सासू सासरे, घर संसार प्रसन्न पडला। बोलाचाली झाली, तिथे बार ठरवून थाटामाटात लग्न पार पडले। त्या काळी मोठ्या माणसांनीच मुलामुलींना पाहायचे आणि लग्न ठरवायचे अशी प्रथा असे। लग्न झाल्यानंतर मुख दर्शनाच्या वेळी पती पत्नी एकमेकांना पाहत असत। एकदा लग्न लागले की पती पत्नी कसेही असोत, पसंत असोत किंवा नसोत, त्यांना एकत्र संसार करावा लागे। तसेच पुंडलिकाचे लग्न झाले आणि त्याने आपली पत्नी पाहिली, ती अप्रतिम सुंदर होती। पुंडलिकाला त्याच्या आईवडिलांनी पसंत केलेली पत्नी जन्माची जोडीदारीण फारच आवडली होती। त्याच वेळी त्याचे मनोमन ठरविले, आपली बायको इतकी देखणी आहे तर आपणही तिला तितकेच चांगले सांभाळायचे, तिला अगदी सुखात ठेवायचे, तिला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही, कसलीही कमतरता भासू द्यायची नाही, तिला दुःखाचा वाराही लागून द्यायचा नाही, असा निश्चय पुंडलिकाने केला। पुंडलिक आपल्या पत्नीची इच्छा पुरवण्यासाठी काहीही करण्यास तयार असे। बस तिच्या तोंडून शब्द निघण्याचा अवकाश असे। दिवस जात होते, पुंडलिकाचा संसार सुखाने चालला होता। पत्नी बोले आणि पुंडलिक चाले असे चालले होते, पण पुंडलिकाला मूलबाळ नव्हते। पुंडलिकाचे माता पिताही आता म्हातारपणामुळे थकले होते, पण पत्नीचा दास झालेला पुंडलिक म्हाताऱ्या आईबापाकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसे। ते बिचारे जे मिळेल ते सून देईल ते खाऊन आणि असेल तशी वस्त्रे नेसून दिवस काढत असत। पोटी संतान व्हावे म्हणून पुंडलिक व त्याच्या पत्नीने बरेच उपाय केले, परंतु मूल झाले नाही। परंतु पुंडलिकाच्या पत्नीला कोणीतरी उपाय सांगितला की तुम्ही पती पत्नी काशीला जाऊन गंगा स्नान करून काशी विश्वेश्वराचे दर्शन केले तर तुमच्या पूर्वजन्माच्या पापाचा नाश होऊन तुम्हाला संतान प्राप्ती होईल। पुंडलिकाच्या पत्नीने पुंडलिकाच्या मागे सारखीच उटकन लावली। ती म्हणे, धनी, आपल्याला काशीला जायचंय,
तुम्ही मला काशीला घेऊन चला. माझी गंगा स्नान करून दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा. पुंडलिका मात्र पत्नीला काहीच न बोलता मनामध्ये विचार करू लागला. त्यावेळी प्रवासाची साधने म्हणजेच घोडागाडी, बैलगाडी एवढीच. तीही खूप श्रीमंताकडे, राजाकडे हत्ती, घोडागाडी, बैलगाडी असे. स्वयंचलित वाहने तर मुळीच नव्हती. साध्या सायकलीचा सुद्धा शोध लागायचा होता. पुंडलिकाची परिस्थिती तशीच यथातथच. त्यांच्याकडे वाहन म्हणून घोडा नव्हता की बैल नव्हता. म्हणून पायीच प्रवास करावा लागणार होता. दक्षिण महाराष्ट्रापासून काशी तशी फारच दूर. पायी प्रवास करण्यास अनेक महिने लागणार होते. एवढे दिवस प्रवास करायचा म्हणजे रस्त्यात खाण्या जेवण्याची सोय करण्याकरता बरेच पैसे लागणार होते. त्या पैशांची तरतूद कशी करावी हा प्रश्न पुंडलिकापुढे होता. शिवाय वृद्ध आईवडिलांना घेऊन काशीला जावे तर ते एवढ्या दूर चालणार कसे आणि ठेवून जावे तर त्यांना या वयात एकटे सोडून जावे कसे? गावकरी काय म्हणतील? एवढ्या म्हातारपणी आईवडिलांना काशीचे गंगास्नान करवून आणायचे तर त्यांना सोडून कसे काय काशीला जायचे? पुंडलिकाच्या डोक्यात सतत हे विचार चालले असताना पुंडलिकाची पत्नी मात्र सारखीच लाडे लाडे पुंडलिकास म्हणत असे. काय हो सांगा ना, आपण काशीला कधी जायचं? रोज रोजचेच पत्नीचे हे विचारणे ऐकून तिला काय उत्तर द्यावे हे पुंडलिकास कळेना. एकतर पत्नीची इच्छा मोडण्याचे त्याचे धाडस नव्हते. अखेर पुंडलिकाने काशीला जायचे ठरवले. तो तयारीला लागला. म्हाताऱ्या आईवडिलांना चालत काशीला आपल्याबरोबर न्यायचे पुंडलिकाने ठरवले. जमेल तितकी पुंजी वाटखर्चीसाठी जमवली आणि एके दिवशी पत्नी व वृद्ध आईवडिलांना घेऊन पुंडलिक काशीला निघाला. सकाळी उठून जमेल तितकी वाटचाल करावी. दुपारी गाववस्ती पानवटा पाहून दुपारचे जेवण करावे. विश्रांती घ्यावी. उन्हे उतरली की पुन्हा संध्याकाळपर्यंत वाटचाल करून मुक्काम करण्यासाठी पुढचे गाव गाठावे. असा पुंडलिका, त्याची पत्नी व त्याच्या आईवडिलांचा नित्यक्रम होता. तरुण पुंडलिक त्याच्या पत्नी गप्पा विनोद करीत पुढे चालत असत. पुंडलिकाचे म्हातारे आईवडील त्यांना जमेल तसे हळूहळू मागून चालत असत. जसा काशीच्या वाटेवरचा पुंडलिकाचा प्रवास चालला असता काही दिवसांनी पुंडलिकाच्या देखण्या सुकुमार पत्नीस वाटचाल करणे कठीण झाले. तिचे कोमल मुख कमल चालण्याच्या श्रमाने सुकले. पायाला फोड येऊन फुटले. पुंडलिकाला आपल्या प्रिय पत्नीची झालेली ही अवस्था पाहावेना. तेव्हा पुंडलिकाने आपल्या लाडक्या पत्नीस खांद्यावर उचलून घेतले व तो वाटचाल करू लागला. खांद्यावर पत्नी, मागून चालणारे आईवडील, बकोट्याला बायकोच्या व आपल्या सामानाचे ओझे, आईवडिलांच्या सामानाचे ओझे आईवडिलांच्याच बकोट्याला अडकवलेले, असा हा पुंडलिकाचा ताफा काशीच्या मार्गाने निघाला होता. एके दिवशी चालून चालून पुंडलिकाच्या पायातील चप्पल तुटली. पुढे एक गाव लागले. तुटलेली चप्पल शिवण्यासाठी पुंडलिक त्या गावामध्ये थांबला. आईवडील व पत्नी सामानासह धर्मशाळेत ठेवून पुंडलिक गावकऱ्यांना विचारित चर्मकाड वाड्यात आला. चर्मकाड्यातील एक चर्मकाराच्या घरी पुंडलिक येऊन थांबला. त्या चर्मकाराच्या घरातील दृश्य पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. तो चर्मकार घराच्या पडवीत चपला शिवण्यास मग्न होता. पुंडलिक त्याचे निरीक्षण करीत होता. सतेज गव्हाळ वर्ण, प्रसन्न मुद्रा, कपाळी गंधाचा टिळा, मध्यम बांधा, प्रौढ वय, अंगात बंडी, धोतर घातलेले आणि एक नवलाची गोष्ट म्हणजे त्या चर्मकांड्याच्या लांबलचक शेंडीला पाळण्याची दोरी बांधलेली होती आणि शेंडीला दोरी बांधलेल्या पाळण्यात एक वृद्ध स्त्री आणि वृद्ध पुरुष सुखाने बसले होते. पुंडलिकाने अंदाजाने जाणले की ते बहुधा त्याचे माता पिता असावेत, कारण त्या वृद्धांच्या व चर्मकारांच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य होते. असा तो चर्मकार जेव्हा चप्पलला टाका मारण्यासाठी जोराने आरी चप्पलमध्ये घुसवत असे तेव्हा चर्मकाराच्या मानेला जोरात हिसका बसत असे आणि मानेच्या हिसक्याने शेंडीला बांधलेल्या दोरीलाही हिसका बसून पाळणा हलत असे. असा तो चर्मकार आपल्याच कामात मग्न होता आणि पुंडलिक त्याच्या अंगणात उभा राहून त्याचे निरीक्षण करीत. इतक्यात पाळण्यातील वृद्धांचे पुंडलिकाकडे लक्ष गेले आणि त्या चर्मकाराला उद्देशून म्हणाला. तो वृद्ध त्या चर्मकाराला उद्देशून म्हणाला, बाळ रोहिदास, अरे कुणी वाटसरू येऊन दारात उभा आहे. तुझे त्याच्याकडे लक्ष नाही. तू आपल्याच कामात मग्न आहेस. त्याचे तुझ्याकडे काय काम आहे तरी तर बघ. पुंडलिकास त्या वृद्धाच्या बोलण्यावरून समजले की तो चर्मकार त्या वृद्धाचा मुलगा आहे आणि त्याचे नाव रोहिदास आहे. वडिलांच्या सांगण्यावरून रोहिदासने ध्यानमग्नतेतून जागे व्हावे तसे पुंडलिकाकडे पाहिले आणि तो पुंडलिकास म्हणाला, राम राम अतिथी महाराज, काही काम आहे का माझ्याकडे?
म्हणत पुंडलिकास बसण्याकरिता कांबळीची जवळच असलेली घडी टाकली. पुंडलिक कांबळीच्या घडीवर बसत म्हणाला, माझी चप्पल तुटली, ती दुरुस्त करून द्याल का? तेव्हा रोहिदासने हातातले काम बाजूला सारले व पुंडलिकाची चप्पल दुरुस्त करण्यास सुरुवात केली. चप्पल दुरुस्त करीत असताना रोहिदास पुंडलिकास म्हणाला, अतिथी महाराज, तुम्ही आमच्या गावचे तर दिसत नाहीत, कारण आमचे गाव लहान खेडे. या गावातील प्रत्येक माणूस एकमेकास ओळखतो आणि इथे आलेला नवका माणूस दुसऱ्या गाव आहे हे ओळखणे कठीण नाही. म्हणून म्हणतो, पाहुणे, आपण कोणत्या गावचे, कुठून आलात, कुठे निघालात? रोहिदासने चप्पल शिवत असतानाच केलेले एवढे प्रश्न ऐकून पुंडलिकाने आपला सर्व वृत्तांत सांगितला व काशी यात्रेला निघाल्याचे सांगितले. पुंडलिक काशी यात्रेला निघाल्याचे समजतात रोहिदासाने पुंडलिकास नमस्कार केला. भाविकपणे कनवटीचा 1 पैसा काढून पुंडलिकाच्या हाती दिला. रोहिदास म्हणाले, यात्रेकरू, तुम्ही काशीला निघालात आहात तर माझा एवढा पैसा घेऊन जाऊ, आठवणीने गंगा मातेस अर्पण करा. असे म्हणून रोहिदासाने पुंडलिकाची चप्पल दुरुस्त करून दिली. रोहिदासाने दिलेला पैसा दुरुस्त केलेली चप्पल घेऊन पुंडलिक धर्मशाळेत आला. आई वडील व बायकोला घेऊन पुन्हा काशीची वाट चालू लागला. मजल दर मजल करीत पुंडलिक आई वडील पत्नीला घेऊन काशी क्षेत्री पोचला. गंगेत सर्वांनी स्नान केले, विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि पुंडलिक काही काळ काशीमध्येच मुक्कामी राहिला. असंच एके दिवशी पुंडलिक गंगा स्नानास गेला असता त्याला रोहिदासाने गंगेत अर्पण करण्यास दिलेली पैशाची आठवण झाली. पुंडलिक धावत आपला मुक्काम असलेल्या धर्मशाळेत गेला. सामानात बांधून ठेवलेला रोहिदासाचा पैसा घेऊन तो गंगेच्या पाण्यात उतरला. गंगा मातेला नमस्कार करून मनोमन झाला, हे गंगा माते, रोहिदासाने तुला अर्पण करण्यासाठी माझ्याजवळ पैसा दिला आहे, त्याचा तू स्वीकार कर. असे म्हणून पुंडलिकाने रोहिदासाने दिलेला पैसा गंगेस अर्पण केला. तोच एक नवल घडले. रोहिदासाने दिलेला पैसा घेण्यासाठी गंगा मातेने पाण्यातून अप्रतिम तेजस्वी हात वर केला होता. त्या हातामध्ये हिरे, माणके, पाचूचे जडीव काम केलेले अमूल्य असे सुवर्ण कंकण होते. तो अप्रतिम कंकण घातलेला हात पुंडलिक आश्चर्याने पाहत होता. तो संभ्रमात पडला होता. इतक्यात आकाशवाणी झाली, हे पुंडलिका, हा गंगा मातेचा हात आहे. मी गंगा माते बोलते आहे. रोहिदासाने दिलेल्या पैशाचा मी प्रेमाने स्वीकार केला आहे आणि माझी रोहिदासाला छोटीशी भेट म्हणून पुंडलिका, तू हे माझ्या हातातील सुंदर कंकण काढून घे व रोहिदासास नेऊन दे. ही आकाशवाणी ऐकून पुंडलिकाने भक्तिभावाने गंगेच्या हातास नमस्कार केला. अलगदपणे हातातील कंकण काढून कमरेच्या शेल्यात गुंडाळून ठेवले. तसा गंगा मातेचा हात अदृश्य झाला. पुंडलिकाने ते कंकण पत्नी, माता पिता कोणालाही न दाखवता जपून ठेवले. काशीची यात्रा संपवून पुंडलिक पत्नी, माता पित्यासह पुन्हा आपल्या गावी निघाला. प्रवासाला निघून बरेच महिने उलटले होते. पुंडलिकाच्या जवळची वाट खर्चाची पुंजी संपली होती. खाण्या जेवण्याचे हाल होऊ लागले होते. सोने नाणे जेवढे मोडण्यासारखे होते ते मोडले, पण तेवढ्याने काय होणार? पुंडलिकाच्या कुटुंबाची उपासमार होऊ लागली. अखेर उदरनिर्वाहाचा काहीच मार्ग उरला नाही. तेव्हा पुंडलिकास गंगा मातेने रोहिदासला देण्यासाठी दिलेल्या अमूल्य कंकणाची आठवण झाली. पुंडलिकाच्या मनात दुराचार निर्माण झाला. पुंडलिकाने ते कंकण मोडून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करवण्याचे ठरवले. ते कंकण बहुमूल्य असल्याचे पुंडलिक जाणून होता. ते मोडण्यासाठी मोठ्या नगरात जावे लागणार होते, कारण एवढे मोठे किमती कंकण घेण्यासाठी एवढी मोठी पेठी खेड्यात कोठून असणार. चालता चालता पुंडलिकास रस्त्यात एक मोठे नगर लागले. त्या नगरात मोठी बाजारपेठ होती. पुंडलिक आपल्या मातापित्यांना व पत्नी धर्मशाळेत बसवून कंकण मोडण्यासाठी नगरातील बाजारपेठेत गेला. बाजारपेठेत सोन्या चांदीच्या मोठ्या पेठ्या होत्या. पुंडलिकाने कमरेच्या शेल्यातून गुंडाळून ठेवलेले कंकण काढून पेठी मालकास दिले व म्हणाला, मला हे कंकण विकायचे आहे. याची जेवढी किंमत होईल ती मला द्या. पेढी मालकाने ते मौल्यवान कंकण हातात घेऊन निरखून पाहिले आणि म्हणाला, या कंकणाची किंमत देण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत. तेव्हा पुंडलिक दुसऱ्या पेढीवर गेला. त्या पेढीवाल्याला मालकाने तेच उत्तर दिले. सारी बाजारपेठ हिंडून पुंडलिक शेवटच्या पेढीवर गेला. त्याने हे कंकणास देण्या इतके पैसे नसल्याचे सांगितले. पण त्या पेढीवाल्याने पुंडलिकास एक सल्ला दिला. तो म्हणाला, हे मुसाफिरा, या कंकणाचे मोल तुला हवा असेल तर तू राजाकडे जा.
तेच तुला या कंकणाचे मोल देऊ शकतील. असा पेढीवाल्याचा सल्ला ऐकून पुंडलिक त्या नगराच्या राजाकडे गेला. राजाला ते अमूल्य कंकण दाखवले आणि विकायचे आहे असे सांगितले. राजाने ते बहुल्य मूल्य कंकण निरखून पाहिले. राजास ते अत्यंत आवडले, म्हणून राजाने ते कंकण घेण्याचे ठरवले आणि दासीच्या हाती देऊन तिला सांगितले, दासी राणी महलात जा आणि राणीला हे कंकण आवडते का ते विचारून ये, कारण हे कंकण राणीलाच वापरायचे आहे. तेव्हा राणीची पसंती महत्वाची. दासी ते कंकण घेऊन राणीच्या महालात गेली. राणीला ते कंकण दाखवले. राणीने ते कंकण पाहिले आणि कंकण आपल्या उजव्या हातात घातले आणि काय चमत्कार झाला. त्या कंकणाच्या तेजापुढे राणीला सर्व दागिने फिके वाटू लागले. राणी आपला तो कंकण घातलेला उजवा हात न्याहाळू लागली. थोड्याच वेळात राणीचे डाव्या हाताकडे लक्ष गेले आणि राणी दासीला म्हणाली, दासी, तू राजाला जाऊन सांग की मला हे कंकण फारच आवडले आहे. तेव्हा ह्याच्या जोडीचे कंकण पाठवा आणि हे दोन्ही कंकण माझ्याकरिता खरेदी करा. राणीचा हुकूम होताच दासीकडे राजाकडे गेली. राणीला कंकण आवडल्याचे सांगून त्या कंकणाच्या जोडीचे कंकण मागून घ्या असेही सांगितले. राजाने तेव्हा कंकण विकण्यास आलेल्या पुंडलिकाकडे त्याच्या जोडीच्या कंकणाची मागणी केली. तेव्हा पुंडलिकाने त्याच्या जोडीचे कंकण आपल्याकडे नसल्याचे सांगितले. ते ऐकून राजाचा प्रधान म्हणाला, महाराज, हा माणूस नक्की चोर असावा, कारण जो या कंकणाचा मालक असेल तो आपल्या स्त्रीकरता एकच कंकण कसा बनवेल. ते वयाला बाळाने कुणाचे तरी कंकण चोरले आहे आणि ते विकून पैसे करण्याचा याचा बेत आहे. पुंडलिकाने राजास परोपरीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मी खरोखरच चोर नाही, परंतु राजास व प्रधानास ते काही पटेना. एक वेळ पुंडलिकास वाटले, रोहिदासाला हे कंकण त्याच्या पैशाच्या बदल्यात गंगामातेने भेट दिल्याचे सांगावे आणि खरी कथा सांगून टाकावी. परंतु पुंडलिकाने विचार केला की मी ही खरी हकीकत सांगितली तरीही आपण लबाडच ठरणार, कारण रोहिदासाला गंगेने दिलेले कंकण आपण रोहिदासाच्या परवानगीशिवाय विकण्यास तयार झालो, ही सुद्धा लबाडीच. तेव्हा राजा आपणास शिक्षा करणारच. म्हणून पुंडलिकाने मौन धारण केले. परंतु असे करण्याने पुंडलिकाचे संकट टळले नाही. उलट राजाने पुंडलिकास चोर समजून कैदेत टाकले. अनपेक्षितपणे आलेल्या संकटाने पुंडलिक पुरता घाबरला. तिकडे आई वडील व पत्नी उपाशी पोटी पुंडलिकाची वाट पाहत धर्मशाळेत तिष्ठत होते. काय करावे पुंडलिकास काही सुचेना. 4 दिवस पुंडलिक कैदेतच विचार करीत होता. अखेर त्याने घडलेली सर्व हकीकत राजास सांगण्याचे ठरवले. तसे त्याने कैद्याच्या रक्षकास सांगितले. पुंडलिकाच्या सांगण्यावरून राजाने पुन्हा पुंडलिकास खरी हकीकत सांगण्यासाठी दरबारात आणण्यास सांगितले. दरबारात आणल्यानंतर पुंडलिकाने राजा व प्रधानास रोहिदासाने गंगेना दिलेल्या पैशाच्या बदल्यात गंगेने रोहिदासास भेट दिलेल्या कंकणाची हकीकत सांगितली आणि पुंडलिक राजास म्हणाला, महाराज, माझ्या जवळचे सर्व पैसे संपले. माझ्याबरोबर माझी पत्नी व म्हातारे आई वडील आहेत. उपासमार होऊ लागली, म्हणून हे कंकण विकून वाट खर्ची करावी असा माझ्या मनात विचार आला. म्हाताऱ्या आईवडिलांच्या व तरुण पत्नीस धर्मशाळेत सोडून मी कंकण विकण्यासाठी नगरातील सर्व पेठ्यावर फिरलो, पण या कंकणाचे मोल कोणीच देऊ शकला नाही. अखेर या पेढीवाल्याने आपणाकडे जाण्यास सुचवले आणि मजवर हे संकट आले. राजाने पुंडलिकाची सर्व हकीकत ऐकली आणि राजा शिपायांना प्रधानास म्हणाला, अरे, खरे तर या सर्व संकटाचे मूळ तर रोहिदास आहे म्हणायचे. आणि प्रधानास म्हणाला, प्रधानजी, तुम्ही 4 शिपाई घेऊन जा. या पुंडलिकाला हातकड्या घालून त्या रोहिदासाकडे घेऊन जा आणि खरेच त्याने गंगेला अर्पण करण्यासाठी पैसा दिला होता का ते विचारा. आणि ज्या रोहिदासाला भेट म्हणून असे अमूल्य कंकण गंगा देते तो रोहिदास आहे तरी कसा ते पहा आणि त्या रोहिदासाला सांगा, तुला हे गंगेने कंकण विले असेल तर त्या कंकणाच्या जोडीचे कंकण ही रोहिदासाला गंगेने द्यायला हवे. अन्यथा रोहिदास व पुंडलिक दोघांनाही बंदी बनवून आणा, कारण आमची राणी शोक महालात रुसली बसली आहे. या कंकणाच्या जोडीचे कंकण आणल्याखेरीस ती तोंडातून पाणीही घेणार नाही म्हणते. तेव्हा तुम्ही त्वरित रोहिदासाकडे जा. राजाची आज्ञा होतीच. सर्व लवाजम्याशी पुंडलिकाला बंदिवान बनवून प्रधान रोहिदासच्या घरी पोचला. सकाळच्या प्रहरी रोहिदास आपल्या मातापित्यांच्या सेवेत मग्न होता.
रोहिदास आपल्या हाताने आईवडिलांना तेल लावून अंग चोळून आंघोळ घालत होता. आईवडिलांचे कपडे नेसून झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून आईवडिलांना आळीपाळीने घास भरवत होता. जेवण झाल्यानंतर तृप्तीची ढेकर देऊन रोहिदासास त्याचे वृद्ध मातापिता म्हणाले, रोहिदास बाळा, किती रे सेवा करतोस आमची. खरोखर आम्ही काहीतरी पुण्य केले असेल, म्हणूनच म्हातारपणी सर्व शरीर थकले असताना सेवा करणारा तुझ्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्मला आहे. रोहिदासाने मातापित्याचे जेवण झाल्यानंतर त्यांना आदराने पाळण्यात बसवले आणि झोका दिला. रोहिदासाचा हा नित्यक्रम चाललेला पाहून प्रधान व त्याच्याबरोबर आलेल्या शिपाई थक्क होऊन पाहत राहिले. परंतु रोहिदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो त्याच्याच कामात मग्न होता. त्याचे काम उरकले आणि त्याचे लक्ष दारात आलेल्या लवाजम्याकडे गेले आणि आश्चर्याने रोहिदास म्हणाला, आपण कोण, कोठून आलात, आपले मजकडे काय काम आहे, या प्रवाशाला अशा हातकड्या का घातल्यात, मी तर या माणसाला ओळखतो, हा तरी काशी यात्रेला निघालेला ब्राह्मण कुमार आहे. हा मजकडे तुटलेली चप्पल दुरुस्त करायला आला होता. मीच तर याची चप्पल दुरुस्त करून दिली आणि या गृहस्थकडे मी काशीच्या गंगामातेस अर्पण करण्यासाठी एक पैसा दिला होता. रोहिदासाचे हे न विचारताच केलेले वक्तव्य ऐकून प्रधान रोहिदास म्हणाला, रोहिदासा, तू तर फारच सदाचारी माणूस दिसतोस, परंतु तू म्हणतोस त्याप्रमाणे तू गंगेला अर्पण करण्यासाठी दिलेल्या पैशामुळे या पुंडलिकास हातकड्या पडल्या आहेत असे पुंडलिकाचे म्हणणे आहे. तेव्हा ती हकीकत तू पुंडलिकाच्या तोंडून श्रवण कर. प्रधानाने विधान ऐकून रोहिदास प्रश्नार्थक नजरेने पुंडलिकाकडे पाहून म्हणाला. तेव्हा पुंडलिक म्हणाला, रोहिदासा, तू दिलेला पैसा मी गंगेला अर्पण केला आणि नवल घडले. गंगामातेने तुझा पैसा घेण्याकरता पाण्यातून आपला सुंदर हात वर केला. त्या हातामध्ये रत्नजडित सुवर्ण कंकण होते. मी तो हात आश्चर्याने पाहत होतो. इतक्यात आकाशवाणी झाली, ती अशी, मी गंगा माता बोलते आहे. पुंडलिका, मी रोहिदासाचा पैसा प्रेमाने स्वीकारला असल्याचे तू रोहिदासाला सांग आणि माझ्या हातामध्ये जे कंकण आहे ते तू काढून घे व माझ्या प्रिय भक्तास रोहिदासास नेऊन दे. गंगेचे हे वचन ऐकून मी ते कंगन काढून घेतले, जतन करून ठेवले. परंतु रस्त्यात आमची वाट खर्ची संपली. माझे वृद्ध आई वडील व पत्नीची उपासमार होऊ लागली. तेव्हा भूक भागवण्यासाठी माझ्या मनात पापाचार आला. गंगा मातेने तुला दिलेले कंकण विकणे एवढाच माझ्याजवळ पैसे मिळवण्याचा मार्ग होता. म्हणून मी ते कंकण मोडण्यासाठी एका पेढीवर गेलो. परंतु त्या नगरातील बाजारपेठेत एकाही पेढीवाल्यास गंगा मातेने दिलेल्या कंकणाचे मोल करता आले नाही. अखेर एके पेढीवाल्याने राजाकडे ते कंकण विकण्यास सुचवले. मी राजवाड्यात गेलो. राजाला ते सुंदर रत्नजडित कंकण दाखवले. राजालाही ते कंकण आवडले. पण कंकण विकत घेण्याआधी राजाने ते कंकण राणीला दाखवण्यास अतपुरा दासियाती पाठवले. राणीलाही ते कंकण आवडले. राणीने ते कंकण एका हातात घातले व दुसऱ्या हातात घालण्याकरता राणीने दुसरे कंकण मागू लागली. आता तू सांग रोहिदासा, दुसरे कंकण मी कोठून आणणार. मी दुसरे कंकण माझ्याजवळ नसल्याचे सांगितले. तेव्हा राजाला वाटले की हे कंकण मी कोठून तरी चोरले, म्हणून राजाने मला चोर समजून कैदेत टाकले. रोहिदासास पुंडलिक म्हणाला, रोहिदासा, गंगे मातेने तुला भेट दिलेले कंकण विकण्याचा मी गुन्हा केला आहे. मला क्षमा कर आणि माझी सुटका करण्याचा उपाय कर, कारण माझे म्हातारे आईवडील, तरुण पत्नी त्या नगरातील धर्मशाळेत माझी वाट पाहत असतील. माझ्याशिवाय या जगात त्यांना कुणाचा आधार नाही. मी फार आशेने तुझ्याकडे आलो आहे. पुंडलिकाची सर्व हकीकत रोहिदासाने शांतपणे ऐकली. पुंडलिकाचे वृद्ध माता पिता धर्मशाळेत अन्नपाण्याविना पुंडलिकाची आतुरतेने वाट पाहत तळमळत असल्याचे ऐकून रोहिदासाचे मन कळवळले आणि तो पुंडलिकास म्हणाला, माझ्या परीने मी तुला सोडवण्याचा प्रयत्न करून पाहतो, अन्यथा आपणा दोघांनाही कैदेत ठरलेलंच आहे. राजा बोले आणि दल हाले. राजाचा हुकूम कोण मोडणार असे म्हणून रोहिदासाने अंगणातील विहिरीतून एक घागर पाणी दोराने ओढून काढले. हर हर गंगे म्हणून ती पाण्याने भरलेली घागर डोक्यावर उपडी करून स्नान केले. दुसरी घागर विहिरीतून भरून काढली आणि चामडे भिजवण्याचा पाण्याचा कुंड, चपला बनवण्यासाठी लागणारे चामडे भिजवण्यास पाणी ठेवण्यासाठी असलेली खोलगट चौकोनी किंवा दगडी भांडे धुवून स्वच्छ केले. विहिरीतून दुसरी घागर भरून काढली. हर हर गंगे म्हणत ती घागर रोहिदासाने कुंडात ओतली. धूप दीप गंध लावून पुंडलिकाने कुंडातील पाण्याची गंगा समजून पूजा केली आणि रोहिदास डोळे मिटून मनोमन म्हणाला, हे गंगा माते,
मला देव धर्म पूजा अर्चा मंत्रपठण काहीच माहिती नाही. यातील काहीच मी जाणत नाही. माझ्या गुरुच्या आज्ञेनुसार मी फक्त मनोभावे माझ्या माता पित्याची सेवा करतो आणि तीच माझी भक्ती आहे. म्हणून आजवर जर मी माझ्या आईवडिलांची मनापासून सेवा केली असेल तर हे गंगा माते तू माझ्यावर प्रसन्न होशील आणि या चपला बुडवण्याच्या कुंडामध्ये तू पुंडलिकाजवळ दिलेल्या जोडीचे कंकणाचे कंकर प्राप्त होईल आणि माझ्यावर आणि पुंडलिकावर आलेले संकट टळेल. अन्यथा तू मला दिलेली भेट मला माझ्या कुटुंबियांना व पुंडलिकाच्या कुटुंबियांना शाप रेड असेल. म्हणून रोहिदासाने कुंडातील गंगेला साष्टांग नमस्कार केला. इतक्यात एवढा वेळ रोहिदासाच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करणारे प्रधान शिपाई व पुंडलिक आश्चर्याने किंचाळलेच. रोहिदासाने डोळे उघडून पाहिले तर चपला बुडवण्याच्या कुंडातील पाण्यात गंगेने दिलेल्या जोडीचे कंकण चकाकत होते. त्या कंकणाच्या तेजाने व त्यात जडवलेल्या रत्नाच्या उजेडाने रोहिदासाची झोपडी घर उजळून निघाली. राजाचा प्रधान तर नवलच पाहून अवाक झाला. त्याने रोहिदासाचे पाय धरले आणि क्षमा मागितली. ते कंकण व पुंडलिकाला घेऊन प्रधान राजाकडे निघाला. पण निघण्याआधी रोहिदासाला प्रधान म्हणाला, रोहिदासा तू महान आहेस. तू कुठे तीर्थयात्रेला गेला नाहीस तरी गंगेसारखी पवित्र नदी तुझ्या कुंडात प्रकट झाली, कारण तुझे मन गंगेच्या पाण्यासारखेच पवित्र निर्मळ आहे. आणि प्रधानाच्या तोंडून आपोआपच शब्द निघाले, मन चंगा तो कटोती मे गंगा. आणि तेव्हापासून ही म्हणही प्रचलित झाली. प्रधान पुंडलिकास घेऊन राजाकडे गेला. प्रधानाने रोहिदासाच्या घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. राजालाही आपल्या राज्यात रोहिदासासारखा पुण्यशील माणूस असल्याचे ऐकून धन्यता वाटली. स्वतः राजासुद्धा रोहिदासाच्या भेटीसाठी रोहिदासाच्या घरी गेला. राजाने पुंडलिकासही सन्मानाने सोडून दिले. राजाने कंकणाच्या मोबदल्यात रोहिदासाला अमाप संपत्ती देऊ केली, परंतु रोहिदासाला अजिबात मोह नव्हता. राजाला म्हणाला, रोहिदास महाराज, मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची गरज भागवण्या इतके काम करतो आहे, तेव्हा हे तुमचे धन घेऊन मी काय करू? ते धन तुम्ही समाधानानं वाटले. राजाने पुंडलिकास कैदेतून मुक्त केल्यानंतर पुंडलिक वृद्ध माता पिता व पत्नी सोडले होते. त्या धर्मशाळेत गेला. ते बिचारे डोळ्यात प्राण आणून पुंडलिकाची वाट पाहत होते. पुंडलिकाला पाहताच त्या तिघांना आनंद झाला. पुंडलिकाची पत्नी व आई वडील पुंडलिकास एवढे दिवस कुठे होतास, काय घडले, तुम्हास यायला एवढा उशीर का झाला, असे अनेक प्रश्न विचारू लागले. पुंडलिकाने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्या तिघांनाही रोहिदासाची कहाणी ऐकून नवल वाटले. त्या रोहिदासाला पाहण्याची त्यांची इच्छा प्रकट झाली. पुंडलिकाला तर केव्हा एकदा जातो आणि रोहिदासाच्या चरणाला मिठी घालतो असे झाले होते. पुंडलिक वृद्ध आई वडील आणि पत्नीसह रोहिदासाच्या गावी निघाला. रोहिदासाच्या घरी पोचल्यानंतर पुंडलिकाने रोहिदासाच्या चरणावर डोके ठेवले आणि पुंडलिक आपल्या डोळ्यातील अश्रूंनी जणू रोहिदासाचे पाय धुवू लागला. रोहिदासाने पुंडलिकास दोन्ही हात धरून ठेवले आणि रडण्याचे कारण विचारले. तेव्हा पुंडलिक म्हणाला, महाराज तुम्ही महान आहात. तुमच्यामुळे माझे संकट टळले आणि यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून माझे डोळे उघडले आहेत. मी इतक्या दूरवरची पायपीट करून हालपेष्टा सोसत उपासमार करीत काशी यात्रा केली, पण आम्हाला तीर्थाचे पुण्य घडणे तर दूरच, पण आमची मनोवृत्तीसुद्धा बदलली नाही. महाराज आपण कुठेही न जाता घरीच आपल्या कामात मग्न असता, तरीही गंगा तुमच्या भेटीसाठी चपलाचे चामडे भिजवण्याच्या कुंडात प्रकट झाली. तेव्हा रोहिदास म्हणाले, आजपासून तुम्ही गुरु आणि मी तुमचा शिष्य. पुंडलिकाचे हे भावुकतेचे बोलणे ऐकून रोहिदास म्हणाले, पुंडलिका तुम्ही तर ब्राह्मण आहात. मी आपल्या सर्व गावच्या चपला दुरुस्त करून देऊन उदरनिर्वाह चालवणारा आणि मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे शिष्य, हे कसं काय? आणि गुरु शिष्याची ही भानगड मी काही जाणत नाही. तेव्हा पुंडलिक निर्धाराने म्हणाला, रोहिदास महाराज तुम्ही मला शिष्य माना न माना, मी मात्र तुम्हाला माझे गुरु मानले आहे. आपण जोपर्यंत शिष्य म्हणून माझा स्वीकार करणार नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही. असे म्हणून पुंडलिकाने रोहिदासाच्या समोर बैठक टाकली. आता मात्र रोहिदासाचा नाईलाज झाला. रोहिदास पुंडलिकास म्हणाले, पुंडलिका तुझा निश्चय पाहून मी धन्य झालो. आता मलाच माझे भाग्य उद्यास आले.
असे वाटते. परंतु हे पुंडलिका, तुला अनुग्रह करण्याआधी मी तुला एक कथा सांगणार आहे, ती तू नीट लक्ष देऊन ऐक. हे पुंडलिका, मोह हा जीवाच्या कार्यनाशाला कारण असतो. म्हणून साधकाने प्रथम मोह आवरला पाहिजे, अन्यथा मोहाच्या पाशात अडकलेला जीव अनंत यातना भोगतो. मग त्या यातनातून त्याची सुटका होणे कठीण असते. पण हा मोह इतका बलवान आहे की त्याला आवरणे योगांनाही कठीण जाते. एक वेळ माणूस खडतर तपातून तरुण जाईल, पण त्याला मोह आवरणे जमणार नाही. म्हणून माझी अशी प्रचिती आहे की ज्या मनाभावाने मोह आवरला तो कुठेही न जाता आहे तिथेच राहून योगीच झाला, असे मला वाटते. पुंडलिका, मी तुला शिष्यत्व बहाल करण्याआधी जी कथा सांगणार आहे ती माझीच पूर्वजन्मीची कथा आहे. मी पूर्वजन्मी महान योगी होतो. त्या पुण्यप्रभावामुळे मला पूर्वजन्माचे ज्ञान होत आहे. मी माझे पूर्वजन्माचे कर्म जाणतो व पूर्वजन्मी माझेही या मोहाचे पतन केले आणि आज मी या मनुष्य योनी जन्म घेतला आहे. रोहिदास कथा सांगू लागले. ते म्हणाले, पुंडलिका, पूर्वजन्मी मी एक महान तपस्वी होतो. सारे आयुष्य ब्रह्मचर्य व्रताचे मी पालन केले होते. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या 6 विकारांना जिंकण्यात मी थोडा यशस्वी झालो होतो. सर्व इंद्रिय माझ्या इच्छेनुसार कार्य करत होती. मी एका नगराबाहेर आश्रमात राहत असे. माझा बराच मोठा शिष्यगण होता. भेदभाव मी मानित नसे. रोज पहाटे नदीवर स्नान करून ध्यानाला बसण्याचा माझा नेम कधीच चुकत नसे. नदीवर स्नानाला जाण्याची वाट नगराबाहेरून होती. रस्ता तसा सुना व निर्मनुष्य होता, पण रस्त्याच्या कडेला एक सुंदरसा महाल होता. कालांतराने मला शिष्याकडून समजले की तो महाल एका नर्तकीचा आहे. तिथे तिचा रोज नृत्य गाण्याचा कार्यक्रम चालत असे. खरे तर मला त्याच्याशी काही कर्तव्य नसे. मी माझ्या वाटेने नदीवर जात असे. स्नानसंध्या करून जपासना करीत असे. जप, साधना हे माझं नित्य काम ठरलेलं असे. एके दिवशी मला जरा लवकरच जाग आली. मी माझे साहित्य घेऊन नदीवर स्नानास निघालो होतो आणि त्या नर्तकीच्या महालातील प्रकाश एका झरोक्यातून माझ्या समोर रस्त्यावर पडला होता. तो प्रकाश पाहून त्या महालाकडे डोकावण्याचा मोह मला आवरता आला नाही. आजूबाजूला अंधाराचे साम्राज्य होते. मला पाहण्याचे तिथे कोणीच नव्हते. मनात क्षणभर विचार आला, एकदाच महालाकडे नजर फिरवून पाहिले तर काय पाप आहे. त्या नर्तकीच्या महालातून पायातील घुंगराच्या पदन्यासामुळे होणारा मंजूळ आवाज कानावर पडू लागला आणि मी त्या महालाकडे पाहण्याचा मोह आवरू शकलो नाही. नकळत आपोआप माझी नजर त्या महालाकडे वळली. तेव्हा महालाचा दरवाजा बंद होता, पण महालाच्या दारात पुरुषांच्या चपलांचा खच पडला होता. तो चपलांचा ढीग पाहून मनाला खाद्य मिळाले. माझ्या मनात विचार चमकून गेला की या महालाबाहेर एवढ्या चपलांचा ढीग पडला आहे, म्हणजे एवढ्या पुरुषाबरोबर ही नर्तकी नाच गाणे म्हणून त्यांचे मनोरंजन करत असेल. असा विचार करीत करीत मी नदीवर पोचलो आणि भानावर आलो. नदीत स्नान करून मी ध्यान लावण्याचा प्रयत्न करीत होतो, पण त्या दिवशी काही केले माझे चित्त स्थिर नव्हते. सारखा राहून राहून त्या नर्तकीच्या दारात पडलेल्या चपलांचा ढीग माझ्या नजरेसमोर येत होता. असा मनाचा मोह आवरण्याच्या प्रयत्नात उजाडले. ध्यानधारणा न करताच विचलित मनस्थितीत मी आश्रमात आलो. सारे आयुष्य योग्याप्रमाणे काढलेला मी तपस्वी. माझ्या तपसाधनेचा मला अभिमान होता, परंतु त्या दिवशी माझ्या साधनेला ग्रहण लागले होते. त्या दिवसापासून नदीवर पहाटे स्नानाला निघालो आणि त्या महालाजवळ आलो की त्या महालाबाहेर पडलेले जोडे पाहण्याचा मोह मला आवरत नसे. मी नदीवर स्नानाला जाण्याचा मार्ग बदलवण्याचा प्रयत्न केला, पण तोही निष्फळ ठरला. पुन्हा त्याच रस्त्याने नदीवर जाण्याचा आणि नर्तकीच्या दारातील जोडे पाहण्याचा मोह मला आवरता येत नव्हता. माझे वयही आता झाले होते. माझा शिष्य समुदाय मोठा होता. त्यातील काही शिष्य रोज माझ्या भेटीला येत असत. येताना भेट म्हणून काहीतरी आणत असत. एकदा माझी प्रकृती अचानक बिघडली. अतिसाराचा त्रास होत होता. वैद्याकडून शिष्याने औषध आणलं. ते प्यायला दिलं, मात्र उगाळून दिला. गुण आला नाही. अतिसार वाढत गेला. माझे हिंडणे फिरणे, उठणे बसणे बंद झाले. माझे सर्व शिष्य फारच प्रेमळ गुणी माझी सेवा शुश्रा करत. माझा एक चमत्कार शिष्य होता. तो दुरून मला भेटण्यास आला होता. त्याने येताना माझ्यासाठी रेशमी कलाकुसरीचे काम केले छानसे जोडे आणले होते. तो आला तेव्हा त्याला माझी तब्येत बिघडल्याचे समजले. मी तर जागचा उठूही शकत नव्हतो. माझी तब्येत
प्रकृती फारच बिघडली. मी एका ठिकाणाहून उठूही शकत नव्हतो. शिष्याने माझ्यासाठी आणलेले जोडे ठेवलेला कोनाडा माझ्या समोरच होता. ते जोडे मला झोपल्या जागेवर स्पष्ट दिसत होते. गुरुसाठी शिष्याने तयार केलेले जोडे अप्रतिम सुंदर होते. ते जोडे एकदा तरी पायात घालायला मिळावेत असा वारंवार मला मोह होत होता. पण मी जागा उठूही शकत नव्हतो. राहून राहून सारखी माझी नजर त्या जोड्यावर राहत होती. अखेर त्या अतिसाराच्या आजारातून मी काही बरा झालो नाही. वरचेवर माझी प्रकृती खालावत गेली. जन्मभराच्या अभ्यासामुळे मुखातून सतत हरिनाम घेणे चालू होते, तरीही मधूनच त्या जोड्यावर माझी नजर जात होती आणि ते जोडे एकदा तरी पायात घालण्याचा मोह होत होता. अखेर माझा अंतकाळ जवळ आला. मुखाने हरिनामाचा जप चालू होता, पण अखेरच्या क्षणी शिष्याने आणलेल्या त्या रेशमी जोड्यावर माझी नजर पडली. क्षणभरच मनात विचार आला की माझ्या शिष्याने माझ्याकरता एवढे सुंदर जोडे करून आणले, पण मी ते एकदाही पायात घालू शकलो नाही. असा मनात विचार चालू असताना माझी प्राणज्योत मालवली. माझे योग्याचे जीवन संपले. पुन्हा गर्भवास, पुन्हा जन्माला येणे या दुष्टचक्रात मी अडकलो. पापपुण्याच्या यातना, गर्भवासाच्या यातना भोगून पुन्हा माणूस जन्माला आलो. एका चर्मकार कुटुंबात माझा जन्म झाला. पूर्वजन्माच्या तपस्येच्या सामर्थ्याने मला पूर्वजन्माचे संपूर्ण ज्ञान होते. मी मनात विचार केला की मी तर पूर्वजन्मात एक महान तपस्वी होतो. मरेपर्यंत माझ्या मुखात हरिनामाचा जप चालू होता. असे असतानाही मला पूर्ण जन्म का मिळाला? एक तर गर्भवासाचे अतोनात कष्ट, यातना सहन करून माझा जन्म झाला होता. आता येथून आपली सुटका कशी होणार म्हणून मी जन्मल्यापासून टाहू फोडला. जीवाच्या आकांताने आक्रोश करीत होतो. त्या घरातील माझ्या या जन्माच्या नातेसंबंधींनी माझ्या जन्माने फार आनंद झाला होता. पण माता पिता, आजी आजोबा, काका काकू, मावशी मामांना कुलदीपक मुलगा जन्माला आल्याचा आनंद झाला होता. पण माझ्या सततच्या रडण्याने माझे नातलग हैराण झाले होते. रडून रडून माझ्या तोंडाला कोरड पडली होती. जीभ टाळ्याला चिकटली होती, तरीही माझे रडणे थांबत नव्हते. कुणी वैद्याकडून औषध आणत, कुणी मित्राकडून अंगारे धुपारे आणत. जो जे सांगेल ते नाना उपाय करीत गेले, तरी माझे रडणे काही थांबत नव्हते. कारण माझ्या रडण्याचे कारण वेगळेच होते. ते मी माझे या जन्मातील नातलगांना सांगूही शकत नव्हतो. माझे पूर्वजन्माचे गाव आणि या जन्माचे गाव जवळजवळ होते. माझा जन्म होऊन 10 दिवस झाले, तरी माझे रडणे काही थांबले नव्हते. आजूबाजूच्या पंचक्रोशीत माझी जन्मापासूनची अहोरात्र रडण्याची बातमी समजली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे सतत रडण्याने मला काहीच झाले नव्हते. उलटे माझ्या रडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक त्रस्त झाले होते. माझे रडणे थांबावे म्हणून कुणी काहीही उपाय केला तरी त्याला मुभा होती. 10 दिवस असेच माझे अविरत रडण्यात गेले. 10व्या दिवशी माझा जन्म झाला होता. त्या घरी एक स्त्री आली आणि म्हणाली, ती तुमच्या मुलाचे रडणे थांबवते, पण घरातील सर्व माणसे बाहेर जा. त्या मुलाला एकट्यालाच माझ्याजवळ राहू द्या. माझे रडणे रात्रंदिवस ऐकून वैतागलेले घरचे लोक आतल्या घरात मला एकट्यालाच त्या स्त्रीच्या ताब्यात देऊन बाहेर निघून गेले. त्या स्त्रीने सर्वांनाच घराबाहेर काढले. आता मी व ती स्त्री आम्ही दोघेच आतल्या घरात होतो. मी त्या स्त्रीला पाहून पुरता घाबरलो होतो. इतक्यात त्या स्त्रीने घराचे दार बंद केले. ती काय करते ते मी पाहत होतो. आतल्या घरात दिव्याचा मंद प्रकाश पडला होता. मी त्या स्त्रीकडे पाहिले. रागाने तिचे डोळे लाल झाले होते. उतार वयामुळे त्या स्त्रीचे केस पांढरे होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. मी त्या स्त्रीचा एकंदर अवतार पाहून पुरता घाबरलो होतो. रडण्याचा थोडा सूर कमी करून ती स्त्री काय करते ते पाहत होतो. स्त्री माझ्याजवळ येऊन बसली. माझे रडणे थांबल्याचे पाहून ती स्त्री म्हणाली, हे पूर्वजन्मीच्या तपस्वी, तू स्वतःला फार ज्ञानी योगी समजत होतास ना. पूर्वजन्मी तू मला पाहिले नाहीस, पण मी तुझी कीर्ती ऐकून होते. मला तर तू कधीच पाहिले नाहीस, तेव्हा तू मला कसा ओळखशील? मी तुझ्या स्नानाला जाण्याच्या वाटेवर असलेल्या महालात राहणारी नर्तकी आहे. हे पूर्वजन्मीच्या तपस्वी, आता तुला माझी ओळख पटली असेल. हे त्या रात्रीचे स्त्रीचे बोलणे ऐकताच बाळरूपातील पूर्वजन्मीचा तपस्वी आश्चर्यचकित झाला. ती स्त्री म्हणाली, तू स्वतःला तपस्वी समजतोस, पण मी ही नर्तकी असले तरी पतिव्रता आणि सत्यव्रता आहे. माझी ही काही तत्वे आहेत. त्या तत्वापासून मी माझे कधीच पतन होऊन दिले नाही.
म्हणून मलाही भूतकाळाचे व भविष्यकाळाचे ज्ञान आहे. दुसऱ्याच्या मनातील भावना आणि विचार मला कळतात. येथूनच जवळच तुझे पूर्वजन्मीचे व माझे आताचे गाव आहे. तुझा पुनर्जन्म झाला, पण मी अजून त्याच जन्मात आहे. तुझे 10 दिवस सतत रडणे ऐकले आणि मनात विचार आला, तर मी अंतर्ज्ञानाने जाणले की हा तो पूर्वजन्मीचा तपस्वी असावा आणि मनात म्हणाले, जावे याचे रडणे थांबवायला. फार अभिमान होता ना तुला तुझ्या तप सामर्थ्याचा आणि अपार शिष्यगणाचा. मग असे पतन का झाले त्याचेही कारण तुला सांगते, ऐक. मी तर आता म्हातारपणामुळे नाच गाणे बंद केले आहे. फक्त ईश्वर भक्तीत आयुष्य घालवत आहे. आणि तसेच फक्त ईश्वर भक्तीत आयुष्य घालवत आहे. तसाच माझ्या मनात आणि तुझ्यात काय फरक आहे? मी आयुष्यभर एकटीच राहिले. संसार प्रपंच मूल बाळ काही नाही. पण मी माझे आयुष्य मुक्तपणे जगले. काही मर्यादा पाळून सर्व इच्छा करून जगले. मी तारुण्याचा बहर संपला आणि सर्व तृप्त इच्छांना सोडून देऊन आता देवाच्या ध्यानात मग्न असते. पण हे तपस्वी, आता तुला तुझे पतन का झाले ते सांगते. पूर्वजन्मी तपस्वी असलेले ते बाळ लक्ष देऊन त्या स्त्रीचे बोलणे ऐकत होते. ती स्त्री म्हणाली, हे तपस्वी पूर्वजन्मातील बाळा, पूर्वजन्मी तू एवढी तपस्या केलीस, मग तू फक्त आपल्या देवाच्या ध्यानातच का राहिलास नाहीस? स्नानाला जाता जाता माझ्या दारात पडलेले जोडे पाहण्याची, त्या जोड्याची गंती करण्याची तुला काय गरज होती? आणि आयुष्यभर लाकडी खडावा घालून किंवा अनवाणी पायाने फिरलास आणि आयुष्याच्या अखेरीस अंतकाळी जवळ आला असताना शिष्याने आणलेल्या जोड्यात तुझा जीव का गुंतला? तुला माहीत नव्हते का, अंतकाळी जे मनात चिंतन असते तसा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग भोग आता आपल्याच करणीचे फळ. रडून रडून कोणाला सांगतो आहेस? इथे तू का रडतोस हे कोणाला समजणार आहे? असे म्हणून ती स्त्री 2 जाण्यासाठी उठली. इतक्यात ते बाळ बोलू लागले. ते म्हणाले, हे माऊली, मी पूर्वजन्मी तपस्वी होतो, पण माझे सर्व तप व्यर्थ गेले. आता तूच माझा उद्धार कर. तू ज्ञानी आहेस, श्रेष्ठ आहेस, तूच माझी गुरु आहेस. मी तुला मनोमन गुरु मानले आहे. तेव्हा आता मी काय करू ते तू सांग. तू सांगशील तसा मी वागेन. हे त्या बालकाचे बोलणे ऐकून ती स्त्री बालकास म्हणाली, हे बालका, तू तर पूर्वजन्मी जप तप ध्यान फार केले आहेत. या जन्मी तू फक्त आईवडिलांची मनोभावे सेवा कर. तुझे कल्याण होईल. तुला सद्गती प्राप्त होईल. असे म्हणून त्या स्त्रीने त्या बालकाच्या मस्तकी हात ठेवून त्याला अनुग्रहित केले आणि त्या स्त्रीने त्या बालकास आपले शिष्यत्व बहाल केले. त्या बालकाने त्या स्त्रीस आपले गुरु मानले. दार उघडून ती स्त्री बाहेर आली. बाळाचे रडणे थांबले होते. अनंत उपायांनी बाळाचे रडणे थांबले नव्हते. ते त्या स्त्रीने थांबवले होते. तेव्हा सर्वांनी त्या स्त्रीस विचारले की असा कोणता उपाय तुम्ही केला की बाळाचे रडणे थांबले? यावर ती स्त्री फक्त हसली व निघून गेली. बाळाचे रडणे थांबल्याने घरातील सर्व लोक आनंदित झाले. बाळाचे रडणे थांबण्याचे सारे श्रेय त्या नर्तकीला स्त्रीलाच होते. म्हणून मग बाळाचे नाव काय ठेवायचे ते त्या स्त्रीला घरातील लोकांनी विचारले. तेव्हा त्या नर्तकीने सांगितले, या मुलाचे नाव रोहिदास ठेवा. घरातील लोकांनी बाळाचे बारसे केले. घुगऱ्या पानाचे विडे बाळाचे रोहिदास नाव ठेवले. रोहिदास 20 मासाने वाढू लागला. रोहिदास 5 वर्षाचा झाला. असा हळूहळू मोठा झालो. रोहिदास पुंडलिकाला आपलीच कथा सांगत होते. ते म्हणाले, हे पुंडलिका, मला नर्तकी स्त्रीने बालपणी सांगितलेल्या मातापित्यांची सेवा करण्याचा मंत्र मी कधीच विसरलो नाही. हळूहळू मोठा झालो आणि माझ्या आईवडिलांची सेवा करण्याचे व्रत मी कधीच मोडले नाही. कारण या जन्मी तरी मला माझा उद्धार करून घ्यायचा होता. मी माझ्या मातापित्यांची सेवा तन मन धनाने करीत आलो आहे. नुसती त्यांची सेवाच केली नाही, तर त्याशिवाय मी त्यांचा कधी शब्दही मोडला नाही किंवा त्यांना दुःख त्रास होईल असे वागलो नाही. आजवर कोणतीही गोष्ट त्यांच्या सल्ल्याविना केली नाही. आता तर माझे मातापिता वृद्ध आहेत, म्हणून तर मी त्यांची मनोभावे सेवा करतो. मलाही आता त्यांची सेवा करण्याची जणू सवयच झाली आहे. अशी ही आपली सविस्तर कथा रोहिदासांनी पुंडलिकास सांगितली. आणि पुंडलिकास रोहिदास म्हणाले, हे पुंडलिका,
तुझी माझे शिष्यत्व स्वीकारण्याची उत्कट इच्छा पाहून मी धन्य झालो. तेव्हा मी तरी आता तुला वेगळे काय सांगू? माझ्या गुरूंनी मला जे सांगितले तेच मी तुला सांगणार. म्हणून मी तुला म्हणतो की तू ही तुझ्या वृद्ध मातापित्यांची सेवा कर. हीच माझी तुला अनुग्रहाची दीक्षा आहे. आणि आजपासून तू माझा शिष्य आणि मी तुझा गुरु झालो. असे समज, तुझेही मातापिता वृद्ध आहे. त्यांची सेवा करणे म्हणजेच त्या ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे. प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न होऊन तुझ्या भेटीला आले तरी मातापित्यांच्या सेवेत खंड पडू देऊ नकोस. मग तीर्थयात्रा किंवा पूजा अर्चा दानधर्म करण्याची तरी काय गरज आहे? मातापित्याच्या सेवेत ही पुण्यकर्माची फलप्राप्ती आपोआपच प्राप्त होते. असे सांगून रोहिदास पुंडलिकास म्हणाले, पुंडलिका, मी तुला काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. हे पुंडलिका, येथून जवळ दिंडीर वन आहे. त्या दिंडीर वनातून भीमा नदी वाहते. ही भीमा नदी भीमाशंकर या शिर्व तीर्थक्षेत्री उगम पावते. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. अशा या पुनीत पावन भीमा नदीला दिंडीर वनात चंद्राप्रमाणे अर्धगोलाकार वळण प्राप्त झाले आहे. म्हणून तिला तेथे चंद्रभागा असेही म्हणतात. हे पुंडलिका, तू त्या दिंडीर वनातील चंद्रभागे तिरी जा. असे सांगून रोहिदासांनी आपल्या जवळची लोखंडाची हस्ती म्हणजे चपला बनवण्याचे, चामडे बनवण्याचे लोखंडी जड हत्यार म्हणजे लोहदंड पुंडलिकाच्या हातात दिली. आणि पुंडलिकास सांगितले, हे पुंडलिका, हा लोहदंड हस्ती तू चंद्रभागेच्या पाण्यात सोडून बघ. आणि ज्या ठिकाणी ही हस्ती लोहदंड पाण्यात बुडणार नाही, ही पाण्यावर तर गेल, तेथूच तू मुक्काम कर आणि तुझ्या वृद्ध मातापित्यांची तेथूनच राहून सेवा कर. रोहिदास गुरूंचा उपदेश घेऊन पुंडलिक दिंडीर वनातील भीमा उर्फ चंद्रभागा नदीकडे पुंडलिक जाण्यास निघाला. वृद्ध मातापित्याला त्याने खांद्यावर उचलून घेतले. गुरु रोहिदासाने दिलेली हस्ती घेतली. चालत चालत पुंडलिक त्याच्या आईवडिलांना घेऊन नदीतीरी पोचला आणि भीमा नदीने जेथे चंद्रकार वळण घेतले आहे तेथे पुंडलिक हस्ती पाण्यावर ठेवून पाहू लागला. पण पुंडलिकाने पाण्यावर हस्ती ठेवली की ती बुडत असे. पुन्हा पुंडलिक भीमा उर्फ चंद्रभागेच्या पाण्यात डुबकी मारून ती हस्ती वर काढत असे. थोडे अंतर चालून चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पुन्हा हस्ती पाण्यावर सोडत असे. असे करत करत पुंडलिक चंद्रभागेच्या अर्धचंद्रकाराच्या मध्यावर आला. त्याने आपले गुरु रोहिदासाचे स्मरण केले आणि हस्ती पाण्यात सोडली आणि पुंडलिक डोळे मिटून उभा राहिला. बराच वेळा हस्ती पाण्यात बुडल्याचे पाहून पुंडलिकाच्या मनात शंका निर्माण झाली की एवढी लोखंडाची स्थिती पाण्यावर कशी काय तरंगेल. परंतु पुंडलिकाचे दुसरे मन लगेच उत्तर देते होते, अरे पुंडलिका, ज्या रोहिदासाने काशीची गंगा चांबडे बुडवण्याच्या कुंडात आणले त्यांचे सामर्थ्य महानच असणार आणि त्याने दिलेला शब्द खोटा कसा ठरेल. तेव्हा आपण आपला प्रयत्न का सोडावा असा मनाचा निश्चय करून पुंडलिकाने डोळे उघडले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. पुंडलिकाने समोर पाहिले तेव्हा नवल घडले होते की रोहिदासांनी पुंडलिकास दिलेली हस्ती भीमा उर्फ चंद्रभागेच्या प्रवाहाच्या मध्ये खोल पाण्यात तरंगत होती. ते पाहून पुंडलिकास अतिशय आनंद झाला. पुंडलिकाने आपल्या गुरु रोहिदासांच्या नावाचा जय जयकार केला आणि लोखंडी हस्ती पाण्यावर तरंगलेल्या त्या ठिकाणास पुंडलिकाने लोहदंड तीर्थ हे नाव दिले. अजूनही पांडुरंगाच्या पंढरपुरी चंद्रभागेच्या वळवंटात पुंडलिकाच्या मंदिरासमोर हे लोहदिंडाचे तीर्थ आहे. पुंडलिकाचे राहण्याचे ठिकाण लोहदिंड तीर्थाच्या ठिकाणी नक्की झाले. भीमा नदीच्या किनाऱ्यावर पुंडलिकाने राहण्याकरता झोपडी तयार केली. तेथे पुंडलिक वृद्ध मातापित्यास सह राहू लागला. उदरनिर्वाहासाठी ते तसे थोडंसं धान्य पिकवाने अहोरात्र मातापित्यांच्या सेवेत मग्न राहावे असे पुंडलिकाचा नित्यक्रम असे. वृद्ध मातापित्यांना आंघोळ घालावी, त्यांना वस्त्र नेसवावे, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्यांना घास भरवून जेवू घालावे. एका मांडीवर आईचं डोकं आणि दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं ठेवून आईवडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत जराही न हलता तिष्ठत बसून राहावं असा पुंडलिकाचा नेम असे. एकदा का मातापित्याच्या पुंडलिकांच्या मांडीवर गाढ झोपी गेली की काही झाले तरी पुंडलिक कणभरही हलत नसे असे पुंडलिकास वाटे. आपण जर थोडीशी हालचाल केली तर आपल्या हालचाल करण्याने आपल्या मातापित्यांची झोप मोडेल आणि गुरुची आज्ञा मोडेल.
दिवस जात होते, महिने गेले, वर्ष लोटली, पण पुंडलिकाचा मातापित्यांच्या सेवेत खंड नव्हता. उलट पुंडलिक दिवसेदिवस अधिकच आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. आईवडिलांच्या सेवेमुळे पुंडलिकाच्या पुण्याईमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत होती, परंतु पुंडलिकास त्याची कल्पनाही नव्हती. द्वारकेत कृष्ण अवतार धारण केलेल्या विष्णुदेवास पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेची बातमी अंतर्मनाने समजली. तेव्हा द्वारकेतील कृष्ण अवतारी विष्णुदेवास चिंता वाटू लागली, कारण पुंडलिक मातापित्यांच्या सेवेमुळे पृथ्वी तलावर अतिशय पुण्यशील व सामर्थ्यवान झाला होता. द्वारकेत श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी, दिंडीर वनात माझा एक भक्त महान तपस्वी झाला आहे. त्याला हे पुण्य आईवडिलांच्या अपार सेवेमुळे मिळाले आहे. तेव्हा माझ्या त्या भक्ताच्या भेटीसाठी मला जायचं आहे. असे म्हणून द्वारकेहून श्रीकृष्ण दिंडीरवनात आले. दिंडीरवनात आले तेव्हा पुंडलिकाचे मातापित्याच्या पुंडलिकांच्या मांडीवर गाढ झोपले होते. देव खऱ्या भक्ताची परीक्षा पाहत असतो, त्याखेरीज तो प्रसन्न होत नसतो. श्रीकृष्ण अतिथीचा वेश घेऊन पुंडलिकाच्या दारात आले आणि पुंडलिकास म्हणाले, पुंडलिका, मी तुझ्या दारी अतिथी आलो आहे. तू अतिथीचे स्वागत करणार नाहीस का? तेव्हा दाराचे पाठ करून बसलेला पुंडलिक म्हणाला, अतिथी हाच देव असतो, परंतु माझ्या आईवडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत मी तसूभरही हलू शकत नाही. तेव्हा कृपा करून अतिथी महाराज, माझ्या आईवडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत थांबा. माझ्या मातापित्यांची झोप पूर्ण झाली की आपले मी आदराने स्वागत करेन, तुमचे सर्वोपचाराने सेवा करेन, परंतु तुम्ही थांबा. तुम्हाला मी ओळखले आहे. पुंडलिकाचे हे बोलणे ऐकून अतिथी रूपातील कृष्णाला राग आला. त्याने पुंडलिकाची सत्व परीक्षा घेण्याचे ठरवले. कृष्ण मनात म्हणाले, हा पुंडलिक म्हणतो की कोणीही आले किंवा कसलेही माझ्यावर संकट आले तर आईवडिलांची झोप पूर्ण होऊन ते जागे होईपर्यंत होत नाही तोवर मी कणभरही जागचा हलणार नाही. तेव्हा पाहू हा पुंडलिक जागचा कसा काय हलत नाही. हे असे श्रीकृष्णाने आपल्या ईश्वरी लीलेने एका मोठा भुंगा निर्माण केला आणि त्या भुंग्याला आज्ञा केली की हे भुंग्या, तुला कूड पोखरतो तशी त्या पुंडलिकाची पाठ पोकर, म्हणजे मग तो कसा जागचा हलत नाही हे पाहू. मी प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या दारात तिष्ठत तो उभा असताना सुद्धा तो म्हणतो की माझ्या आईवडिलांची झोप पूर्ण झाल्याशिवाय जागचा हलणार नाही, कारण की पुंडलिकाचे आईवडील पुंडलिकाच्या मांडीवर झोपले होते. तेव्हा आता पाहू पुंडलिक कसा जागचा हलत नाही. देवाची आज्ञा होताच गुंजारव करीत भुंगा पुंडलिकाच्या फुटीत शिरला. त्या भुंग्याचे ते रौद्र रूप आणि त्याचा मोठ्या आवाजातील गुंजावरण ऐकून पुंडलिक काळजीत पडला, कारण या भुंग्याच्या गुंजारवनाने माझ्या आईवडिलांची झोप मोडणार नाही ना. हा भुंगा माझ्या निद्रिस्त मातापित्यांना काही इजा तर करणार नाही ना. असे वाटत पुंडलिकाने बसल्या जागीच मातृदेवो भव, पितृदेवो भव असा जप म्हणण्यास सुरुवात केली. पुंडलिकाची पाठ भुंगा पोखरत होता. पुंडलिकास तरीही अतिशय आनंद झाला, कारण त्या भुंग्याला पुंडलिकाच्या पाठीचे खाद्य मिळाले होते. म्हणजेच तो भुंगा पुंडलिकाच्या आईवडिलांना काही इजा करून त्यांची झोप मोड करणार नव्हता आणि पुंडलिकाचे मातापित्यांच्या सेवेचे व्रत मोडणार नव्हते. म्हणून पुंडलिकाची पाठ पोखरत होता. भुंगा पुंडलिकाची पाठ पोखरत होता, तरी पुंडलिक समाधानी व शांतपणे मातापित्याचे डोके मांडीवर घेऊन बसला होता. पुंडलिकाचे ते रूप पाहून देव प्रसन्न झाले. ते धावत पुंडलिकाजवळ आले, परंतु पुंडलिकाने अतिथीच्या रूपातील देवाला हातानेच खून करून थांबण्यास सांगितले. तेव्हा देवाने अतिथीचा वेश टाकला आणि मनमोहर चतुर्भुज रूप प्रकट केले, पण पुंडलिक तरीही जागचा हलला नाही. पुंडलिकाने मातापित्याचे डोके मांडीवर घेऊन बसल्या जागेवरूनच भक्तिभावाने देवास नमस्कार केला. देवाने चतुर्भुज रूप धारण केलेल्या बरोबर पुंडलिकाची पाठ पोखरणारा भुंगाही गायब झाला. पुंडलिकाची पाठ पुन्हा पहिल्यासारखी झाली, जसे काही झालेच नव्हते. देवाचे मनमोहक रूप पाहून पुंडलिक देवाला म्हणाला, देवा, तुम्ही आला, तुमचे दर्शन झाले, माझ्या जन्माचे सार्थक झाले. तुमचे हे मनोहर रूप पाहून माझे नेत्र तृप्त झाले, पण तरीही तुमच्या स्वागताकरता मी उठू शकत नाही, याचे मला दुःख वाटते, कारण गुरुच्या आज्ञेनुसार मी मातापित्यांच्या सेवेत व्यत्यय आणू शकत नाही. माझ्या या पितृसेवेच्या कार्यात बाधा आली तर गुरुची आज्ञा मोडण्याचे मला पातक लागेल. पुंडलिकाची तीव्र भक्ती, प्रेम, उद्विग्नता व कर्तव्यनिष्ठा पाहून देव संतुष्ट झाले आणि पुंडलिकास म्हणाले, बा पुंडलिका,
तुझी पितृभक्ती पाहून मी संतुष्ट झालो. वसुदेव देवकी आणि नंद यशोदासारखे दोन माता पित्यांचे प्रेम मिळाल्याने मी धन्य झालो आहे. त्यांची सेवा करण्यात काय आनंद असतो ते मी जाणतो आहे. तेव्हा हे पुंडलिका, तुझ्या मातापित्यांची झोप मोडून त्यांना मांडीवरून दूर करून तू माझ्या स्वागताकरिता अजिबात उठू नकोस, कारण तुझ्या मातापित्यांची झोप होईपर्यंत मीच थांबतो. त्यांची झोप होऊन दे, ते जागे झाले की माझ्या स्वागताकरिता उठ. पण हे पुंडलिका, तू माझे एक काम कर. तुझ्या मातापित्यांची झोप पूर्ण होईपर्यंत मी कुठे थांबू तेवढे मला सांग. देवाचे हे बोलणे ऐकून पुंडलिक गहिवरला आणि म्हणाला, देवा काय करू? तुम्ही माझ्या घरी आलात हे माझे परम भाग्य, पण आंधळ्याच्या हातात चिंतामणी यावा व त्याने गारगोटी म्हणून फेकून द्यावा तशी माझी अवस्था झाली आहे. पण मीही माझ्या तत्वापासून विचलित होऊ शकत नाही. मला थांबवण्यासाठी जागा विचारली, पण मी तर इतका अभागी आहे की माझ्याजवळ तुम्हाला बसण्या देण्याकरता आसन नाही किंवा तलम वस्त्रसुद्धा नाही. देवा, आता तुला बसण्यासाठी काय देऊ? म्हणत पुंडलिकाने बसल्या जागेवरून आजूबाजूला हात फिरवला आणि जवळच पडलेली एक वीट पुंडलिकाच्या हाताला लागली. ती वीट पुंडलिकाने बसल्या जागेवरूनच भिरकावली आणि देवाला सांगितले, देवा, या एवढ्याशा विटेवर तुला बसता तर येणार नाही आणि आता थोड्याच वेळात माझे आईवडील जागे होतील आणि त्यांचे डोके बाजूला करून तुझ्या सेवेसाठी उठेन. तेव्हा तू माझ्याकरता क्षणभर या विटेवर उभा राहा. नदीपात्रातून पुंडलिकाने फेकलेली वीट चंद्रभागा नदीच्या काठावर उंच ठिकाणी जाऊन पडली. भक्त वेडा देव त्या विटेवर जाऊन उभा राहिला. पुंडलिकाच्या भेटीची वाट पाहू लागला, परंतु ईश्वरी इच्छा होती. पुंडलिकाचे आई वडील पुंडलिकास मांडीवर झोपले ते कायमचेच, ते पुन्हा उठलेच नाहीत. म्हणून पुंडलिक ही आई वडील उठण्याची वाट पाहत मातापित्यांचे डोके मांडीवर घेऊन तिष्ठत राहिला आणि पुंडलिकाच्या आज्ञेची वाट पाहत देव ही विटेवर तिष्ठत उभा राहिला. ते कायमचेच उभे राहून कंटाळा येऊ नये म्हणून देवाने कमरेवर हात ठेवले. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर देव उभे राहिले म्हणून विटेवर उभे असलेल्या देवाचे नाव विठ्ठल असे झाले. तिकडे द्वारका सोडून पुंडलिकाच्या भेटीस गेलेले श्रीकृष्ण परत द्वारकेला आले नाहीत म्हणून श्रीकृष्णाची पट्टार आणि रुक्मिणीवर आहे सत्यभामा आणि कृष्णाच्या पत्न्या कृष्णाची वाट पाहून थकल्या. कृष्ण परत द्वारकेला येत नाही असे दिसताच त्या सर्वजणी कृष्णाच्या शोधार्थार्थ निघाल्या. शोधत अखेर त्या चंद्रभागे तरी उभ्या असलेल्या विठ्ठलास भेटल्या. रुक्मिणीने व सत्यभामेने विठ्ठलास परत द्वारकेला येण्यास सांगितले. तेव्हा विटेवर उभे असलेले विठ्ठल रूपातील कृष्ण म्हणाले, आता मी माझ्या पुंडलिक भक्ताची आज्ञा मिळाल्याशिवाय द्वारकेला येऊ शकत नाही. तेव्हा देवाच्या राण्या म्हणाल्या, देवा, जिथे तुम्ही नाही त्या द्वारकेला जाऊन आम्ही तरी काय करावे? जेथे तुम्ही तिथे आम्ही. तेव्हा विठ्ठल आपल्या राण्यांना म्हणाले की जशी तुमची इच्छा. तुम्हाला इथे राहायचे असेल तर तुम्ही खुशाल राहा, पण माझ्याजवळ माझ्या शेजारी कुणालाही स्थान मिळणार नाही, कारण मीच आधी पुंडलिकाची वाट पाहत तिष्ठस्थ उभा आहे. तेव्हा तुम्ही माझ्या मागच्या बाजूला राहा. तेव्हा विठ्ठलाच्या सर्व राण्या विठ्ठल उभे होते त्यांच्या पाठीमागे कमरेवर हात ठेवून उभ्या राहिल्या. पुढे दिंडीरवनाचे पंढरी हे नाव पडले. पंढरीत राहणारा म्हणून देवांचे विठ्ठलाचेही पांडुरंग नाव पडले. अजूनही पंढरीत पुंडलिकाच्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात लोह दंड तीर्थ आहे. पुंडलिकाच्या मातापित्यांचे मंदिर आहे आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या अगदी सरळ रेषेत नदी किनारी विठ्ठलाचे भव्य मंदिर आहे. मंदिरात विठ्ठल कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत. विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस रुक्मिणी व देवाच्या राण्यांची मंदिर आहेत. त्याही कटीवर हात ठेवून उभे आहेत. असे हे पुंडलिकासाठी देव पंढरीला आले. पुढे संतांनी तसा अभंगही लिहिला, परब्रह्मा आले पुंडलिका भेटी. पुढे हे पुंडलिकासाठी पंढरीला आलेले देव अवघ्या मानवांचे भाविकांचे लाडके दैवत झाले. विठ्ठल पांडुरंग कानडा विठ्ठल विठाई विठू माऊली श्रीहरी अशी अनेक नावे विठ्ठलाच्या लाडक्या भक्तांनी विठ्ठलास देव केली. देव दिंडीरवनामध्ये पंढरपुरी आले तेच मुळी भक्त पुंडलिकासाठी आणि नंतर तर या देवाच्या भक्तांचा संत मेळाच जमला. परशुराम रामकृष्ण अवतारामध्ये देवांनी दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला असे म्हणतात, पण द्वारकेचे कृष्ण मात्र विठ्ठल रूपात आले
ते त्यांच्या भक्तासाठी, भक्ताच्या प्रेमासाठी. जेव्हा कृष्ण द्वारकेतून पंढरीत आले तेव्हा गोकुळातील गोपगवळणीही श्रीहरीच्या भेटीसाठी संत रूपात आले असावेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊन विठ्ठल भक्त झालेला हा संत मेळा म्हणजे प्रेमभक्तीची उदाहरणेच आहेत. या संतांनी ईश्वर भक्तीची बरोबरच अडाणी जणांच्या कल्याणासाठी समाज प्रबोधन केले. अभंग, गवळणी, भारुड, ग्रंथ अशा गद्य पद्य रूपात संतांनी समाज प्रबोधन केले. संत ज्ञानदेव तुकाराम, नामदेव, दामाजी पंत, चोखोबा, सावतामाळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई, सखुबाई असे हे सर्व पांडुरंगांचे भक्त संत होऊन गेले. म्हणजेच विठ्ठल भक्तीसाठी धर्म पंथ काहीच आड येत नाही असा हा विठ्ठल भक्तीचा मळा सर्व संत मंडळींना गुण्यागोविंदाने फुलविता आणि हसत नाचत गात समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्याचा संतांनी प्रयत्न केला. म्हणून संत जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणतात, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जेवा बरोबरी, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, बंका कडीयेवरी नामा करंगळा धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. असा हा पांडुरंगाच्या अंगावर, खांद्यावर, मांडीवर लढीवाळपणा करणारा पांडुरंगांचा संत मेळा आहे. अगदी अलीकडच्या काळात गाडगेबाबा हे विठ्ठल भक्त होऊन गेले, परंतु पांडुरंगाचे भक्त म्हणजे संत हे सर्व धर्माचे असले तरी त्यांनी आपसात कधीच भेदभाव केला नाही. ते सर्वजण पंढरीच्या विठ्ठल मंदिरात चंद्रभागेतरी एकत्र जमून कीर्तन रंगीरंगून जात असत. कारण त्यांना जणू दाखवून द्यायचे होते की भेदभाव ही मानवानेच केलेली रूढ केलेली अनिष्ट प्रथा आहे. याशिवाय नुसतेच कर्मकांड, पूजा अर्चा, ग्रंथपठण म्हणजे भक्ती नव्हे. आपल्या नित्यकर्मातच भक्ती असते. ते कर्म करूनच ईश्वराचे चिंतन केले तर भक्ती होते आणि तीच भक्ती देवाला प्रिय आहे हेही संतांनी दाखवून दिले आहे. संत असे म्हणतात की जो आपले काम मन लावून करतो तो काम करीत असताना त्या जगातील सर्व सजीव निर्जीवाची निर्मिती करण्या अदृश्य शक्तीनेच म्हणजेच ईश्वराचे स्मरण करतो, त्याला त्याच्या कामात मदत करण्यास तो ईश्वर धावून येतो आणि आपली आठवण करणाऱ्या भक्ताला मदत करू लागतो असे म्हणतात. या पंढरीच्या पांडुरंगाने गोरोबा कुंभाराला मडकी घडवण्यास मदत केली, जनाबाईस झाडलोट करू लागला, सखुबाईला दळण करू देऊ लागला. असे हे विठ्ठलाचे लाडके संत, सुस्वभावी, सुशील, सोशिक, शरीर व मन निर्मळ असणारे, सददर्तनी शांत व प्रेमळ असे सर्व सद्गुणांचे जणू मूर्तिमंत भांडारच असावे असे होते. संतांना त्रास देणाऱ्यांना सुद्धा संतांनी क्षमा केली. अशा संतांचा सहवास सज्जनांना आनंद देणारा आणि दुर्जनांना सद्बुद्धी देणारा असतो. त्याशिवाय समाजात पसरलेल्या अनिष्ट रूढी नष्ट करण्याचा संतांनी प्रयत्न केला. म्हणून संतांची चरित्रे वाचून त्यांचे सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. तर ही आजची आपणास भक्त पुंडलिक व विठ्ठलाची कथा आपणास कशी वाटली हे अवश्य कमेंटमध्ये सांगा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल हे कमेंटमध्ये अवश्य लिहा. व ही कथा जर आपणास आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये जय हरी श्री विठ्ठल अवश्य लिहा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना, तुम्ही सर्वजण सुखी, समाधानी, आरोग्यमय व सुख समृद्ध संपन्न राहो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना व अरदास. तर जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. धन्यवाद.